आम्ही एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी मेळाव्याच्या व्यासपीठावरून उद्धव ठाकरेंचा सुतोवाच। तर दोघं मिळून तुम्हाला फेकून देऊ विरोधकांना इशारा। मराठीसाठी एकत्र आलो तशी एकजूट कायम राहावी, राज ठाकरेंकडूनही उद्धव ठाकरेंना प्रतिसाद। पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधूंकडून युतीचे संकेत। आमचा महापालिकेचा नाही महाराष्ट्राचा, उद्धव ठाकरेंचे राज ठाकरेंसोबत विधानसभा निवडणुकीतही एकत्र येण्याचे संकेत। एकमेकात भांडण्याचा नतद्रष्टपणा करायचा नाही असंही वक्तव्य। 20 वर्षांनंतर मी आणि उद्धव एकत्र, बाळासाहेबांना नाही जमलं ते फडणवीसांना जमलं। राज ठाकरेंची जहरी टीका तर आमच्यातला अंतरपाठ अनाजी पंतांनी दूर केला, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या एकत्र एंट्रीनं भारावला जनसमुदाय। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंकडून एकमेकांचा सन्माननीय असा उल्लेख। तुमची सत्ता विधान भवनात, आमची सत्ता रस्त्यावर, नुसतं मोर्चाच्या चर्चांनीच माघार घ्यावी लागली। महायुती सरकारला राज ठाकरेंचा सनसनाटी टोला। महाराष्ट्राला मुंबईला हात घालून तर बघा, राज ठाकरेंचा मोदी शहांना इशारा। शांत आहोत याचा अर्थ वेडे नाही असंही सुनावलं। अडवाणी इंग्रजीत शिकले, फडणवीस इंग्रजीत शिकून मुख्यमंत्री झाले। कडवटपणा कुठे शिक्षण घेतलं यावरून ठरत नाही, कुणाच्या शाळा कशाला काढता, राज ठाकरेंचा घणाघात। लहान मुलांवर हिंदीची जबरदस्ती कशासाठी, भुसेंना बोललो तुमचं ऐकून घेईन पण ऐकणार नाही, हिंदी सक्ती विरोधात राज ठाकरेंचा निशाणा। मराठीच्या मुद्द्यावर एकत्र आलेलं बघून आता जातीचं कार्ड खेळतील, राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल। मराठी लोकांना तोडण्यावर जोर देतील असंही वक्तव्य। संपूर्ण ठाकरे कुटुंब एकाच फ्रेममध्ये, व्यासपीठावर राज उद्धव यांच्यासह रश्मी शर्मिला एकत्र, आदित्य ठाकरे अमित ठाकरेंनी मिठी मारत वेधलं साऱ्यांचं लक्ष। मराठीवरून उठसूट मारामारी करायची गरज नाही, पण जास्त नाटकं केली तर कानाखाली आवाज काढलाच पाहिजे। राज ठाकरेंचा इशारा, मारल्याचे व्हिडिओ काढू नका असाही सल्ला। मनसेनं दणका दिल्यावर उद्योजक सुशील केडियानं मागितली राज ठाकरेंची माफी। मानसिक तणावाखाली येत ट्विट केल्याची सारवासारव, राज ठाकरेंचा प्रशंसक असल्याचा दावा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।